नमस्कार मंडळी. तर आज आहे भोगी. सर्वप्रथम तर तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. काल भोगीच्या भाजीचा व्हिडिओ शेअर केला होता, त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर मकर संक्रांतीनिमित्त मी तिळगुळाचे लाडू बनवले होते. म्हटलं हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. त्या अगोदर मी तुम्हाला मकर संक्रांतीचे थोडक्यात महत्त्व सांगते. महत्त्व म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, ज्यामुळे उत्तरायण सुरू होते. हा काळ ऊर्जा, सकारात्मकता आणि मोक्षप्राप्तीसाठी शुभ मानला जातो. तर तिळगुळ वाटून गोड बोला हा संदेश देऊन स्नेह व सौख्य वाढवले जाते. तसेच तिळाचे सेवन शरीराला उष्णता देते आणि सुगड पूजा व हळदी कुंकू यासारख्या परंपरांनी सण साजरा होतो, जे सुख समृद्धीचे प्रतीक आहे. तर मंडळी, तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी तीळ, त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तीळ आणि शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचं आहेत. तीळ खूप हलकीशी भाजून घ्यायचं आहे, जास्त डाग पडेपर्यंत भाजून घेऊ नका, कारण ती मग खायला खूप असं करपल्यासारखी लागते. त्यासाठी थोडंफारच भाजून घ्यायचं आहे. आता त्याच वाटीनं 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ जो आहे ना, तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. आणि एकीकडे शेंगदाणे जे भाजले होते ना, त्याची जी साल असते ना, ती काढून घेऊन अगदी थोडंफार वाटून घेतलेलं आहे. जर जास्तच बारीक करायचं असेल तरीसुद्धा चालतं, काहीच हरकत नाही आहे. तर वाफेवर गूळसुद्धा वितळून झालेला आहे. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि वितळलासुद्धा गेलेला आहे गूळ. तर आता काय करूया, तीळ त्याचबरोबर शेंगदाणे एका परातीमध्ये घेऊया. हवं तर एका पातेल्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. यानंतर इथे 1 चमचा वेलची पूड टाकलेली आहे आणि जो वितळलेला गूळ आहे ना, तो यामध्ये टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने गूळ जे वितळवला ना, त्या पद्धतीने जर केला ना, तर लाडू आहेत ना, ते कडक नाही होणार, अगदी मऊसूदच राहतात. जर तुम्हाला कडक तिळगुळाचे लाडू बनवायचे असतील ना, तर प्रमाण मात्र हेच ठेवलं तरी काही हरकत नाही आहे. फक्त 1 वाटी गुळाला तुम्ही 1/4 वाटी असं पाण्याचा जो वापर आहे ना, ते करू शकता. 1/4 म्हणजे 1 वाटीचे जे प्रमाण आहे त्याला थोडंफार पाणी कमी असं प्रमाण घेऊन तुम्ही ते कडक पाक बनवून हे लाडू बनवू शकता. तर मी अशा पद्धतीने केलेले आहे. कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा.